लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने जर हे काम करत असतील आणि ह्या सगळ्या प्रश्नाकडे एवढं जाणीवपूर्वक लक्ष देत असतील, आपले सगळे मूलभूत प्रश्न सोडवत असतील, तर मला वाटतं कार्यकर्त्याची जबाबदारी अधिक वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि मला मी खात्री आहे मला की आपण आज ती जबाबदारी घेऊनच आपण बाहेर पडणार आहोत असं जरी म्हणलं तर हे आमचं होणार नाही. हे सगळं ऐकल्यानंतर मला या ठिकाणी आमदार साहेबांना सांगावं असं वाटतंय, तुम्ही जेवढे पैसे आणलात त्याच्या दुपटीनं व्याजासहित लोक तुम्हाला परत मिळाल्याशिवाय राहणार नाही. ते मतदानाच्या लोकांना ते व्याज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छा. आज आपल्या देशाला एवढं मोठं नेतृत्व खरं म्हणजे देश सुरक्षित तर आपण सुरक्षित, देश जर सुरक्षित नाही राहिला आमदार तर आपण काय सुरक्षित राहणार आणि आपली अवस्था काय होईल. आणि आज आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या नजरेनं बघणारे अनेक लोक आहेत. तर विकसित देश म्हणून आपण पुढे चाललो, आपली आता महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे आणि भविष्यामध्ये आपण विश्वगुरू होऊ. देशामध्ये आता राणासाहेबांनी मला वाटतं अजूनही पवार साहेबांनी म्हटलं 408 की बार 405. मला वाटतं अर्चनाताईचं 401 राहील असं मला या ठिकाणी सांगायचं. 400पेक्षा 1 अधिक राहील. आणि मला खात्री आहे की औषधकर याच्यामध्ये कुठंच कमी पडतात. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात कसं मजबूत करता येईल याच्यासाठी सुद्धा ते कमी पडणार नाही. तुम्ही हे उस्मानाबादची जागा अख्ख्या मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याला निवडून येईल आणि त्यामध्ये परत औषधकरांचं जास्त मताधिक्य आहे. आता आम्ही सगळेजण आज एकत्र आलो तुमच्यासाठी, तुम्हाला मदत करायसाठी, तुमची शक्ती वाढवण्यासाठी, तालुक्याचा विकास घडवण्यासाठी, जिल्ह्याला एक दिशा देण्यासाठी.